अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील पुन्हा 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणींना 2 मेसेज येत आहेत। लाडकी बहीण योजनेचा आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता, 3000 रुपयाचा मेसेज बहिणींना आलेला आहे। तारीख सुद्धा पाहू शकता, आजपासून याची सुरुवात झालेली आहे आणि आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळत असेल। आणि त्यासोबत एक आनंदाची बातमी देतो की बहिणींना 3000 रुपयाचा जो मेसेज येतोय तो 2 महिन्याचे हप्ते असणार आहे, ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा। आणि ज्या बहिणींना फक्त 1500 रुपयाचा मेसेज आला असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी। आताच आपण एक ट्विट पाहिलेला आहे, त्या ट्विट मधून ही बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज येतोय आणि 2-3 तासानंतर परत एक मेसेज येतोय। तो मेसेज कसला असणार आहे? तो मेसेज तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आहे। पहिला मेसेज आहे तो 1500 रुपयाचा मेसेज ऑगस्ट महिन्याचा आणि दुसरा जो मेसेज येतोय तो सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, असं 3000 रुपये जमा झाले। भरपूर बहिणींना हे वाटत होतं की चुकून आमच्या खात्यात डबल मेसेज आला असेल किंवा चुकून आमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले। 3000 रुपये नाही, तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत तर ते 2 महिन्याचे झालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतंय। आता तुम्हाला सांगतो की बहिणींना जर एक मेसेज आला असेल, दुसरा मेसेज आला नसेल, त्यांच्यासाठी बातमी आहे तर तुम्ही काळजी करू नका, कारण पहिला हप्ता वाटप झाल्यानंतर दुसरा मेसेज 2 तासानंतर येतो, 1 तासानंतर येतो किंवा 1 दिवसानंतर सुद्धा येतो किंवा 2 दिवसानंतर सुद्धा येतो। म्हणजे यामध्ये जी आता सूचना आलेली आहे की लाडक्या बहिणींना 2 मेसेज येत आहे, काहींना आला 1 मेसेज, काहींना आला 2 मेसेज, तर काळजी करायची अजिबात गरज नाही। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज मेसेज आला असेल, आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल। आणि त्यासोबत सांगतो की आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात। आता पहिला जो टप्पा असणार आहे, दुसरा जो टप्पा असणार आहे, तिसरा जो टप्पा असणार आहे, त्यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, याची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत। जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची नावं सांगतो, तुम्ही याची प्रतीक्षा करा। फक्त तुम्हाला 1 दिवसाची वाट पाहावं लागेल। आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप होत आहे कोणकोणत्या जिल्ह्यात होत आहे। मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आज पैसे वितरणाला सुरुवात केलेली आहे, पण 3 दिवसाचा कालावधी लागतो, कारण डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला जे पैसे जमा होतात 36 जिल्ह्यांमध्ये एक सोबत पैसे पाठवता येत नाही। यासाठी तुम्हाला फक्त एका सोबत फक्त डेबिटचा बटन दाबून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवता येतात, कारण 3600 कोटी रुपये एका हप्त्याचे पैसे तुम्हाला वितरण केले जातात। 3600 कोटी रुपये एका सोबत पाठवता येतच नाही, म्हणून यासाठी 3 टप्प्यात तयार करण्यात आलेला आहे। प्रथम, द्वितीय आणि तृतीय। पहिला टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यांचा। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे कंप्लीट झालेले आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल आणि 12 जिल्ह्यांची जी नावं मी तुम्हाला सांगतो आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये पैसे आले नाही तर कदाचित 1 दिवस तुम्ही वाट पाहू शकता, उशिरा होईपर्यंत सुद्धा तुम्हाला मेसेज येऊ शकतो। आणि फक्त मेसेजची वाट पाहू नका, कारण तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात आणि तुम्ही मेसेजची वाट पाहता। आता मेसेज सुद्धा यायला बंद होतं। काही बहिणींना मेसेज आलेले आहे, काही बहिणींना मेसेज आलेले नाही, तर तुम्ही फक्त मेसेजची वाट पाहू नका की तुम्हाला मेसेज आला तरच पैसे जमा होतात। तुम्ही बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या तुमचे पैसे जमा झाले की नाही, किंवा तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पे असेल त्यावर चेक करून घ्या। एकदा कधी तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल की तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहे की नाही। जर जमा झाले असतील तर आनंदाची बातमी आहे। 1 हप्त्याचे आले असतील तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता, दुसरा हप्ता सुद्धा तुम्हाला वाटप होणार आहे। आणि जर 2 हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे आणि जिल्ह्यांची नावं सुद्धा लिहा। आता ज्या बहिणींना मेसेज आला आणि ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी। आर्टिकल काय आलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आता जी यादी तयार करण्यात आली आहे की अंगणवाडीच्या सेविकांना एक यादी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीच्या सेविकांना यादी कोणती देण्यात आलेली आहे?
प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका असतात. प्रत्येक गावामध्ये आता त्यांच्याकडे मोबाईल असतो. त्यांच्या मोबाईलवर एक यादी पाठवण्यात आलेली आहे. ती यादी कशाची आहे? लाडक्या बहिणींची. कोणाची? अपात्र बहिणींची. अपात्र बहिणींची यादी आहे, पात्र बहिणींची नाही. बघा, अपात्र बहिणींची जी यादी आलेली आहे ती यादी त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही. तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलं असेल तर. अपात्र कशामुळे होत आहे आणि जर चुकून तुम्हाला अपात्र केलं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ते सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आता अपात्र करण्याचं कारण म्हणजे बघा, भरपूर बहिणींना प्रश्न पडतोय की लाडकी बहीण योजनेचा लाभ तर सर्वांना देण्यात येतोय, पण अपात्र कशामुळे केलं जात आहे? याचं कारण बघा, आता एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ दिलेला आहे. 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांचा लाभ आता बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. अशा कुटुंबांना काढण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त एका कुटुंबामध्ये 2च बहिणींना देण्यात येणार आहे. ते जी यादी आहे ती यादी आता अंगणवाडीच्या सेविकांकडे आहे. अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्ही ती यादी पाहायचं आहे. तुमचं नाव जर अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही जर खरोखर तुम्हाला त्याचा लाभ मिळावा आणि तुम्हाला त्याचा लाभ भेटलाच पाहिजे, कारण तुम्ही सर्व क्रायटेरियामध्ये बसत आहात. एका कुटुंबामध्ये फक्त तुम्ही 2च महिला असतील, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल, तुमच्याकडे काही तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल, तर तुम्ही याचा लाभसाठी पात्रता आहात. चुकून तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं आहे तर तुम्ही त्याला अर्ज करू शकता. तुम्ही तहसील कार्यालयात तालुक्यात जायचं, तालुक्यात जाऊन तुम्ही एक अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा? अर्ज करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, तुमच्याकडे कागदपत्र सुद्धा सोबत घेऊन जायचं. तुमचं आधार कार्ड असो किंवा तुमचं यासाठी तुम्हाला एक रेशन कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोघं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि एक अर्ज तुम्हाला करायचा आहे. राज्य शासनाला तुम्हाला अर्ज करायचा आहे. महिला व बाल विकास मंत्री विभागाला तुम्हाला अर्ज करायचा आहे की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत, आम्हाला चुकून अपात्र केलेले आहेत, तर आमची चौकशी करा. तुम्ही आमची चौकशी करून तुम्ही चेक करू शकता की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत. चौकशी कोण करतंय? अंगणवाडीच्या सेविका. मग तिकडनं एकदाचा तुम्हाला रिप्लाय आला की तुमची चौकशी झाल्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे. चुकून तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीत यायला नको. आलं तर तुम्ही अर्ज करायचा, नाही आला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त तुम्हाला यादी सांगतो, तुम्ही यादी चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर घाबरून अजिबात जाऊ नका की तुम्ही अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आला असेल. अजिबात नाही. कदाचित या प्रोसेसला टाइम लागतो, 3 दिवसाचा कालावधी लागतो. कधी या जिल्ह्यांमध्ये आज, कधी त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतात. असं काही घाबरायची गरज नाही. 3 दिवस तुम्ही वाट पाहायचं. 3 दिवसानंतर सुद्धा तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही एकदा नक्की तुमच्या अंगणवाडीच्या सेविकांकडे जाऊन एकदा चेक करा आणि एकदा बँकेत जाऊन चेक करा की तुमचं खातं जे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ते खातं चालू आहे की नाही. अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आणि लाडकी बहीण योजनेचं स्टेटस चेक करून घ्यायचं की पैसे का जमा होत नाही, एवढं चेक करून घेणं गरजेचं आहे. आता महत्वाची माहिती आपण पाहूया. डीबीटीच्या आत प्रोसेस सुरू झालेली आहे. डीबीटीच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहे, जिल्ह्यांची नावं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची यादी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा होत आहे. प्रथम जो जिल्हा असणार आहे, पहिला जो म्हणजे 12 जिल्हे असणारे पहिला टप्पा, तर या 12 जिल्ह्यांची नावं आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर. बघा, या दोघं जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. ठाण्याला पैसे वाटप झाले, पालघरला सुद्धा वाटप झाले. रायगडला राहत असाल तर आज पैसे आलेले आहे. रत्नागिरीला आलेला आहे आणि सिंधुदुर्गामध्ये जर राहत असाल तरी सुद्धा पैसे आलेले आहे. नाशिकमध्ये आलेले आहे, धुळ्यामध्ये आलेले आहे, नंदुरबारमध्ये आलेले आहे, जळगावमध्ये सुद्धा पैसे आलेले आहे, अहमदनगरला सुद्धा पैसे आलेले आहेत. आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात दुसरा जो टप्पा असणार आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. 12 जिल्ह्यांची नावं आहे. पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव. आता यामध्ये तुम्हाला वाटतं की लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता उद्या पैसे वाटप होणार आहे किंवा आज या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. आता पुढचा जो जिल्हा असणार आहे, पुढचा जो टप्पा असणार आहे, त्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. हिंगोली नंतर
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ असे 3 टप्पे तयार करण्यात आलेले आहे। या 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा। पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे, आज दुसरा टप्पा आणि उद्या तिसरा टप्पा कंप्लीट होणार आहे। तर या 3 टप्प्यांची यादी आलेली आहे। या 3 टप्प्यांपैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। एका महिन्याचे आले का 2 महिन्याचे आले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। आणि ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। असं नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।